नमस्ते, मैं ईशा कोपेकर। हाँ जी, अंधभक्त। तो हाँ, अगर अपने देश से प्यार करना, भारत पर बिलीव करना और उसकी प्रोग्रेस चाहना भक्ति है, देन यस, आई एम प्राउड टू बी अ भक्त, अंधभक्त। लेकिन मेरी भक्ति किसी पॉलिटिकल पार्टी के लिए नहीं, मेरे देश के लिए, मेरे भारत के लिए है। ह्या जगामध्ये बरेचसे लोकशाही असलेले देश आहेत, हुकुमशाही असलेले देश आहेत. पण लोकशाही आणि हुकुमशाहीमध्ये फरक आहे. हुकुमशाही असलेल्या देशामध्ये तुम्ही तुमचे विचार आणि मत व्यक्त करू शकत नाही, मांडू शकत नाही, एखाद्या गोष्टीचा स्वीकार करू शकत नाही, विरोधी करू शकत नाही. जे शासन ठरवेल त्या पद्धतीने तुम्हाला त्या वागावं लागतं. पण लोकशाहीमध्ये हा वेगळा फरक आहे. लोकशाहीमध्ये तुम्हाला विचार स्वातंत्र्य असतं, मत स्वातंत्र्य असतं. तुमचे विचार मांडण्याचे, स्वीकार करण्याचे, त्याला विरोध करण्याचा संपूर्ण अधिकार आपल्याला या घटनेमध्ये किंवा संविधानाने दिलेला असतो. नमस्कार, मी प्रकाश पाटील. तुम्ही पाहत आहात न्यूज राजनीती. आज आपण एका अशा अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत की जिने आपले विचार व्यक्त केले देशाविषयी, देशातील कृतीविषयी, शासनाच्या योजनाविषयी. आणि ते विचार व्यक्त केल्यानंतर त्यांच्यावर ट्रोलिंग सुरू झालं, टीका सुरू झाली. तर हा सामान्य माणसाला ह्या गोष्टीविषयी एक प्रश्न पडतो, ह्या देशामध्ये काय चाललंय. ह्या देशामधील तुम्ही रोज जर बघितलं, ह्या 6 महिन्या वर्षामध्ये जर बघितलं तर काही देशाविषयी व्यक्त करा, सरकारविषयी व्यक्त करा. चांगल्या गोष्टीला जर चांगलं आहे म्हणलं किंवा उदाहरण दिलं तर लगेच ट्रोलिंग सुरू होतं. ही कसली लोकशाही. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिली, संविधान दिलं, मत स्वातंत्र्य दिलं, व्यक्ती स्वातंत्र्य दिलं, अधिकार दिले, कर्तव्य दिलीत, त्या गोष्टीचा आपण स्वीकार करायला नको का. खरोखर बाबासाहेब आंबेडकरांना जर आपण मानत असो तर या गोष्टीचा स्वीकार करायला पाहिजे. लोकशाही जर तुम्ही मानत असाल तर दुसऱ्या व्यक्तीचं मत स्वीकारलं पाहिजे. जर तुम्हाला पटत नसेल तर त्याला विरोध करू शकताय, तुमचा मुद्दा मांडू शकताय, मुद्दा खोडू शकताय. पण ट्रोलिंग करणं, त्यांच्या चारित्र्याचं हनन करणं, त्यांच्याबद्दल अविश्वास व्यक्त करणं हे योग्य नाही. आज आपण एका अशा अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत की ज्यांचं नाव आहे ईशा कोपेकर. त्यांनी मॉडेलिंगपासून आपल्या करिअरची सुरुवात केली. 1998 मध्ये आलेल्या काढलं कविताई या तमिळ चित्रपटापासून त्यांनी आपल्या अभिनयाची कारकिर्दीची सुरुवात केली. त्याच्यानंतर त्यांनी कंपनी, फिजा, पिंजर, डॉन, चेस बिगिन्स अगेन, क्या कूल है हम ह्यासारख्या दर्जेदार चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं. अंधभक्त ह्या भूमिकेवरून ट्रोलिंग करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. एखाद्या व्यक्तीची, अभिनेत्रीची, एखाद्या पक्षाची किंवा एखाद्या विचारसरणीची किंवा एखादी राजकीय भूमिका असणं हा तिचा वैयक्तिक मत स्वातंत्र्याचा अधिकार आहे, जो तिला घटनेने संविधानाने दिलेला आहे. हा त्या गोष्टीशी तुम्ही असहमत असू शकता, पण तिला ट्रोलिंग करणे, नावे ठेवणे, दोष देणे हे कितपत योग्य आहे. एखाद्याला अंधभक्त म्हणून हिणवणं हा त्याच्या विचारांना उत्तर दिलं नाही तर त्याच्यापासून पळून जाण्याचा अर्थ होतो. त्यामध्ये लोकशाहीमध्ये जसं समर्थन करण्याचा अधिकार आहे तसं विरोध करण्याचा अधिकार आहे. एखादी व्यक्तीची, सेलिब्रिटीची किंवा एखाद्या उद्योगपतीची एखादी भूमिका एखाद्या पक्षाशी निगडीत असेल किंवा त्या पक्षाची विचारधारा त्यांना पटत असेल, त्याच्या बाजूने बोलत असेल तर त्यांना तुम्ही, किंवा त्या अभिनेत्रीने एखादं वक्तव्य केलं एखाद्या पक्षाविषयी तर तुम्ही त्यांच्या अभिनयाची, चारित्र्याची टिंगलटवाळ करणे, ट्रोलिंग करणे, बदनामी करणे हे कितपत योग्य आहे. विचारांनी उत्तर दिलं पाहिजे. वैयक्तिक हल्ला करणं कितपत योग्य आहे. खरोखर तुम्ही लोकशाहीला मानत असाल, अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मानत असाल तर दुसऱ्याचा, विरोधकांच्या विचारांचा आदर केला पाहिजे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, विरोधकांना सुद्धा मांडलं पाहिजे, त्यांचे विचार ऐकले पाहिजे, त्यांचे विचार समजून घेतले पाहिजे. तुम्ही त्यांच्या विचारांना असहमती दर्शवू शकताय, पण ती एक पद्धत आहे. तुमचे विचार तुम्हाला मान्य नसले म्हणून तुम्ही त्या व्यक्तीविषयी दोष करायला लागला, त्या देशाचा दोष करायला लागला तर हे पूर्ण चुकीचं आहे. एखादा वेगळा विचार मांडणं किंवा वेगळं मत व्यक्त करणं म्हणजे अंधभक्ती आहे का. प्रत्येकाला असं वाटत आहे आपल्या देशामध्ये आता की मी जसा विचार करतो किंवा माझी पार्टी जशी विचार करते किंवा माझ्या पार्टीची विचारधारा आहे तशीच तुमची पाहिजे. जरा जरी फरक असला तर तुम्ही अंधभक्त किंवा तुम्ही असं, तुम्ही तसं. हे कसली लोकशाही. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही दिली, लोकशाहीचा आदर केला, सन्मान केला, व्यक्ती स्वातंत्र्य दिलं, मत स्वातंत्र्य दिलं, त्यामध्ये असं कसं असू शकतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की आधी तुम्ही या देशाचे नागरिक आहात आणि शेवटी नागरिकच आहात. मग सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जात, भाषा, धर्म, पंथ ह्यामुळे किंवा ह्याच्यामुळे जर तुमच्या देशाची अखंडता दंबित होत असेल, खंडित होत असेल तर ती लोकशाही टिकू शकेल का. नाही टिकणार. तर ह्यासाठी सर्वांनी आपल्या देशाची अखंडता, एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी सामाजिक सलोखा टिकवणं हे आपल्याच हातात आहे आणि ते सर्वांनी टिकवलं पाहिजे. फक्त राजकीय लोकांची जबाबदारी नाही, हे समाजातल्या तळागाळातल्या सर्व लोकांची जबाबदारी आहे की ह्या देशामध्ये आपल्या विकासाची धोरणं किंवा धोरणावर चर्चा करत असताना तुम्ही टीका करू शकता, असहमती दर्शवू शकता प्रत्येकाच्या विचाराशी. पण हे करत असताना तुम्ही त्या व्यक्तीचा दोष न करता, देशाचा दोष न करता, देशाचा विरोध न करता तुम्ही विचार मांडलं पाहिजे. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, त्या स्वातंत्र्याचा सन्मान तुम्ही करायला पाहिजे. विचारांची लढाई विचारांना लढलं पाहिजे का दगड घेऊन लढणार आहे. तर ना, हे सगळं कुठंतरी थांबलं पाहिजे. एखादी व्यक्ती स्पष्ट, इथून पुढे जर तुम्ही प्रत्येक गोष्टीला ट्रोलिंग करायला, एखाद्या व्यक्तीनं, सेलिब्रिटीनं, उद्योगपतीनं, एखाद्या प्रतिष्ठित नागरिकानं जर विचार मांडला आणि त्याला जर ट्रोलिंग करायला लागला तर ती विचार मांडणार नाही ती व्यक्ती. आणि तुम्हाला त्या व्यक्तीने विचार नाही म्हटलं तर कळणारच नाही. फक्त त्याने शांत बसायचं का.
फॉलोअर्स असतात, कितीतरी सेलिब्रिटी असतात किंवा गायक असतात, खेळाडू असतात, ह्यांचे फॉलोअर्स भरपूर असतात. मग त्यांचे विचार त्यांना ऐकावं वाटतात. प्रत्येकाचे विचार असतात, एखाद्या पक्षाविषयी असतात, एखाद्या विचारधारेची निष्ठा असते. म्हणून काय त्या व्यक्तीचं वैयक्तिक मत स्वातंत्र्य आहे ना ते. तुम्ही त्याला खंडित कसं करू शकता? तुम्ही विरोध करू शकता, असहमती दर्शवू शकता, पण संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार. म्हणून त्याची बदनामी करणे, तो व्यक्ती स्वातंत्र्याचा अनादर करणे, चारित्र्याचं हनन करणे हे कितपत योग्य आहे? असं जर व्हायला लागलं तर ह्या देशामध्ये अखंडता कशी राहणार? हा देश अखंडित राहिला पाहिजे ह्यासाठी प्रखर किंवा खूप त्रास घेऊन या घटनेची तरतूद केली आणि संविधान आपल्याला बाबासाहेबांनी दिलं. पण ते संविधानानुसार फक्त विरोधकांनीच चाललं पाहिजे, आम्ही चालणार नाही असं कसं शक्य आहे? बऱ्याच लोकांना वाटतं की दुसऱ्याने चूक केली की संविधान मानत नाही आणि आपण 17 चुका करायच्या, त्यावेळेला मात्र संविधान चालतं. हे असं वागणं म्हणजे वैचारिक दिवाळखोरी असं मला वाटतं. तुम्हाला ईशा कोप्पीकरने जे विचार मांडलेत, जे देशाविषयी प्रेम असतं किंवा योजनांचा सरकारचा पाठिंबा देणं किंवा आपल्या देशाबद्दल अभिमान व्यक्त करणं, विचारांना पाठिंबा देणं चुकीचं वाटत असेल, त्यांना ट्रोलिंग करताना योग्य वाटत असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा की खरोखर हे योग्य आहे का अयोग्य आहे? तुम्हाला काय वाटतं? सेलिब्रिटींनी किंवा देशातील प्रतिष्ठित नागरिकांनी विचार व्यक्त करणं चुकीचं आहे का? चुकीचं असेल तर तेही मांडा आणि कमेंटमध्ये उत्तर जरूर द्या. धन्यवाद.